लिंबू बघून कुठलं गाणं आठवतं? लिंबू मला मारील ग लिंबू. आणि अजून एक, निंबुडा निंबुडा निंबुडा, अरे काचा काचा छोटा छोटा निंबुडा आई बघू. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. चला टाइमपास बाद झाला. Hello guys and welcome to my YouTube channel. So my day starts with बटाट्याची गरमागरम भजी आणि कांद्याची भजी. ठीक आहे, मी काय तुम्हाला फक्त कांद्याची भजी आणि बटाट्याची भजी दाखवायला नाही बोलवले. तर आज या व्हिडिओत तुम्ही बघणार आहात की आमच्या घरासमोरच्या अंगणात कुठल्या कुठल्या झाडांची लागवड केली आहे. सो लेट्स स्टार्ट अवर व्लॉग. चला तर मग आज मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे कुठल्या कुठल्या फळांची आणि कुठल्या भाज्यांची झाडं आहेत. इथे टोमॅटो लावलेले आहेत, तुम्ही बघाल इथे छान असे छोटे छोटे टोमॅटो लागलेत. हे वांग्याचं झाड आहे, मस्त गावठी वांगी जे असतात थोडी पोपटी रंगाची अशी ती आहे. तिथे बघाल तुम्ही, इथे आहे मोठं वांग आलेलं दिसतंय. हे जे आहे वरती शिरावळ्याचं वेल आहे. इथे बघा तुम्ही, शिरावळ्या लागल्या असून इथे पण वरती आहे छोटे छोटे शिरावळे. इथे अळूची पानं दिसणार आहेत, खूप टेस्टी लागतात अळूच्या वड्या. हे टोमॅटोचं झाड आहे, इथे खूप सारे टोमॅटो लागलेत, अगदी पूर्ण हे झाड भरलेलं आहे टोमॅटो. हे बघाल तर हे मिरची आहे, हिरवी मिरची मस्त. हे मिरच्या दिसतात, हिरव्या गार मिरच्या आहेत, म्हणजे अगदी स्पायसी असतात ह्या मिरच्या, खायला अशा मस्त लागतात. इथे पपया लागल्या बघाल तुम्ही, छोट्या छोट्या पपया आहेत, खूप साऱ्या पपया लागल्यात. इकडे पण वांग्याचं झाड आहे बघा तुम्ही, वांगी अजून लागली नाही त्या बाजूला. आणि हे पूर्ण जे आहे हे सगळ्या मिरच्या आहेत. उन्हाळ्यात स्पेशली इकडे काय तर उन्हाळ्यामध्ये खायचं म्हटलं आंबेच लोकांना लक्षात येतात. तर तुम्ही या इकडे, अगदी हाताला लागतील असे कैऱ्या लागले तिथे. तुम्ही बघाल वरती पूर्ण भरलेलं आहे हे झाड कैऱ्यांनी. फक्त वाट बघते मी ती मे महिन्याची, कारण सुंदर असे पिकणार आहेत आंबे आणि मस्त खायला टेस्टी लागणार. वरती नारळ लागलेत मस्त. शहाळ पाणी जे आपण म्हणतो, मलाईदार असं शहाळ पाणी, मलाई सुद्धा असतं त्यात आणि थंडगार असं शहाळ सुद्धा असतं. हे जे आहे हे दुधी भोपळ्याचं वेल आहे. ही आत्ता याला फुलं लागले, अजून आले नाही आहेत. ही जे आहे तिथे ही पानखुटीची पानं आहेत. हे पानखुटीचं पान जे आहे ते शरीरासाठी फारच उपयोगी आहे. सकाळी उठल्या उठल्या हे पान खायचं असतं. स्टोनसाठी, रक्तदाबासाठी हे उपयोगी आहे. आयुर्वेदिक औषध म्हणून वापरलं जातं, औषधात हे पान वापरलं जातं. याला मॅजिकल लीफ म्हणून पण ओळखलं जातं. आणि खाल ना तर असं वाटेल कैरी खातोय आपण, इतका आंबट असतं ते. हे लिंबाचं झाड आहे, इथं बघाल तुम्ही लिंबू लागलेत. कढीपत्ता, ते केळाचं झाड आहे. आत्ता ते लागवड केली, अजून यायचं केळी आली की मग खायची उपवासाला. शिकरणात इथे पाट्यात ठेवल्यात चूल लावण्यासाठी. बरेच जण विचारतात सुट्टी देताना, बॉस सुद्धा विचारतात काय सारख्या गावाला, काय जायचंय एवढं सगळ्या गावाला, का नाही जायचं सांगा. इथे चिकूचं झाड आहे, इथे वरती बघाल तर फार मोठे मोठे चिकू आलेत. इथे इथे हे पण सगळी झाडं आणि फळभाज्या ज्या काही आहेत त्यांची झाडं मी तुम्हाला दाखवली आहेत.
तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा. लास्ट बट नॉट द लिस्ट, जे मी आता दाखवणार आहे ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही आहे, फक्त सवड्यामध्ये देशमुखांच्या घरातच मिळणार आहे आणि ते आमच्याच मातीत पिकतं आहे. या बघा तुम्ही, ह्या मातीमध्येच हे जे फळ आहे ते पिकतं आहे. असं गोंधुलं हे फळ आहे मस्त. तुम्ही बघायला इकले तर असं कुचू 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 मस्त. तर हे जे फळ आहे नाही तुम्हाला कुठेच मिळणार नाही, हे फक्त आमच्याकडेच आहे. Thank you so much for watching this video. Don't forget to like, share and subscribe. Bye.